थोडी घेतो मी, परत येतो 2 मिनिट. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल माऊली. नमस्कार. आपण या ठिकाणी एक दिंडी आहे जी अहिल्यानगरहून आली आहे. त्यांचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ एक्झॅक्टली आषाढी एकादशीचा त्यांचा काय उत्साह आहे, काय ऊर्जा आहे, काय त्यांच्या अडचणी आहेत, कसे त्यांचे अनुभव आहेत, या सर्व गोष्टी आपण जाणून घ्यायचा त्यांच्याकडनं प्रयत्न करू. जय हरी विठ्ठल महाराज, बोला सुरू करा. हो, रामकृष्ण हरी. अहिल्यानगर जिल्हा मांडवे गाव, श्री क्षेत्र मांडवे रामकृष्ण हरी पायी दिंडी सोहळा हा रथ आहे. आमची दिंडी रजिस्टर आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव दिंडी आहे की एका गावातून, एका छोट्या गावातून इतके मोठे वारकरी एका संख्येनं त्या ठिकाणी पंढरपूर क्षेत्रामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाकरता सगळे निघालेले आहेत. सगळे वारकरी बंधू भगिनी, माता, पितृतुल्य असणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी सगळे महाराज मंडळी आमची अतिशय म्हणजे श्रम घेतात. हे सगळे कार्यकर्ते आमचे वारकरी जे आहेत यांचं खूप मोठं योगदान आहे. अशा पद्धतीनं आणि वर्षभर आम्ही आषाढी वारीला जातो ना महाराज, तर वर्षभर आम्हाला ऊर्जा पडल म्हणजे पुरल एवढी ऊर्जा या भगवंताच्या नामचिंतनाने आम्हाला प्राप्त होते. आम्ही सगळे समाधानी आहेत आणि जीवनाचं कृतार्थता करायचं असेल तर पंढरीची वारी, जन्माला आल्यानंतर त्यांनी पंढरीची वारी केलीच पाहिजे. हे आमचा स्वतःचा अनुभव आहे, माऊली तुकोबारांचा हा अनुभव आहे. अशा पद्धतीने आमची वारी एक संघ आहे, एका विचाराने चाललेली ही वारी. संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. अशा पद्धतीनं जन्माला आल्यानंतर आपण वारी करावी ही एक साधना आहे. अत्यंत सुंदर शब्दामध्ये महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलं आहे. त्यांनी सर्व श्रेय त्यांच्या सहकार्याने दिलं आहे. दिंडीचं यश हे त्यांच्या सहकार्यांवर अवलंबून आहे असं त्यांनी सांगितलंय. सर्व सहकारी महत्वाचे आहेत, सर्व सहकार्यांचं योगदान महत्वाचं आहे. त्यांच्याशिवाय दिंडी शक्य होत नाही. तर सर्वांचे त्यांनी या ठिकाणी आभार आणि कौतुक केलं आहे. महाराजांनी या ठिकाणी खूप सुंदर शब्दामध्ये त्यांच्या गावाची दिंडीचा आनंद योग जो आहे तो कसा ते मिळवत आहेत ते सांगितलं आहे. 2-4 प्रश्न माझे या संबंधित विचारायचे आहेत. वर्षामध्ये किती एकादशी असतात महाराज? हो, 24 एकादशी असतात. 4-5 एकादशी नाव सांगता येईल का? हो, नाही, आमलिकी एकादशी, निर्जला एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी आणि सर्वात महत्वाची ही आषाढी एकादशी. अशा पद्धतीने आषाढी एकादशीला आणखी एक नाव आहे, माहिती आहे का? हो, देवशयनी एकादशी. काय होतं देवशयनी एकादशीला? देव निद्रिस्त होतात. 4 महिने देव त्या ठिकाणी असतात. चातुर्मास सगळे असणारे संन्यासी पंढरपूर क्षेत्रामध्ये 4 महिने थांबतात. पुढे कार्तिक वारीला ते चातुर्मासाची उपासाची सांगता करतात. बरोबर आहे. योग निद्रासन होती आपले लाडके भगवान प्रिय विष्णू पांडुरंग विठ्ठल हे चातुर्मास म्हणजे 4 महिने योग निद्रेमध्ये आणि कार्तिक एकादशीला पुन्हा जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. त्या दरम्यान आपल्याकडे देवादिदेव महादेव येतात, कारण त्यांचा महिना श्रावण सुरू होतो. म्हणजे महादेवाचा महिना 4 महिने सृष्टीचा भार महादेव सांभाळतात. बरं, देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारे? देहू इंद्रायणीच्या तीरावरती. आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापूर. हो, बरोबर आहे. ज्ञानेश्वरीचं आणखीन एक नाव काय आहे? भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका. महाभारताचा मराठीत अनुवाद कुणी केला आहे? मराठीत अनुवाद मला आता एवढं स्मरणात नाही. माऊली. हो, माऊली. संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान कोणतं आहे? देहू. देहू. बरं, ठीक आहे. संत एकनाथ महाराजांचं
पैठण क्षेत्र आणि त्यांचं समाधी स्थळ कुठे आहे? तेच आहे आपल्या गोदावरी. भगवंत प्रिय लाडके विष्णू यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे, नाव सांगता येईल? भगवान 2-3 विष्णू. दिवसापूर्वी एक यात्रा सुरू झाली आहे मोठी. कोणती? हो आता दिंडीत असल्यामुळे संपर्कात नाही. हो जगन्नाथ. जगन्नाथ यात्रा जी आहे, आपले प्रिय विष्णू लाडके विष्णू यांची आणखीन एक यात्रा आहे, पुरीमध्ये असते. तर ती सुरू झाली आहे 2-3 दिवसापूर्वी. महाराष्ट्राची सगळ्यात मोठी यात्रा कोणती आहे? पंढरपूरची यात्रा. आणि जगन्नाथ यात्रा पुरीची आहे, ती हो, पण हो. सुरू झाली आहे. बरोबर आहे. बरोबर. तर धन्यवाद माऊली. जय हरी कृष्ण. हो तुमच्या चॅनल कोटी कोटी धन्यवाद. तुमचा उत्कर्ष हो आणि पांडुरंगाने खरोखर तुमच्यावरती कृपा करू असे सर्व वारकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला शुभ चिंतन करतो, शुभ आशीर्वाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, प्रभु रामचंद्र भगवान की जय. वाह धन्यवाद. जय हरी विठ्ठल. धन्यवाद.